नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही येथे वाचू शकतात, इंटरनॅशनल एअरपोर्ट पुणे या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे। तुम्ही येथे वाचू शकतात, वॉक इन इंटरव्ह्यू आहे 15 एप्रिल पासून 19 एप्रिल पर्यंत पुण्यामध्ये हे जे लोकेशन आहे या ठिकाणी डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे आणि भरपूर साऱ्या पोस्ट असणार आहेत। जसं की तुम्ही इथे बघू शकतात, फक्त तुमचं एसएससी झाले म्हणजे तुम्ही 10वी पास आहात ते पदवीधर आहात तर तुमच्या सगळ्यांसाठी येथे व्हॅकन्सीज आहेत। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे 10वी पास असाल तर 22,000 रुपयापासून ते पदवीधर असाल तर 60,000 रुपयापर्यंत वेतन मिळणार आहे। कोण कोण अप्लाय करू शकते, सिलेक्शन प्रोसेस काय, सगळी प्रोसेस PDF मध्ये दिलेली आहे। थोडक्यामध्ये ही माहिती सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहूया। तर मित्रांनो, AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड जे एअर इंडिया या नावाने ओळखले जायचं यांच्यातर्फे ही भरती होते। मेल फिमेल बोथ इथे अप्लाय करू शकताय। मग यासाठी कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, जसे की इथे बघा, DY टेक्निकल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर, पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, टॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह यांच्यासारख्या पोस्टसाठी येथे भरती होते। महत्त्वाचं म्हणजे हँडीमॅन, हँडीवुमॅन पोस्टसाठी सुद्धा भरती होणार आहे। ठिकाण पुणे महाराष्ट्र आहे। डायरेक्ट येथे तुमची मुलाखत होणार आहे, त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। मित्रांनो, ठिकाण कुठलं आहे तर पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे क्रमांक 33, लेन क्रमांक 14, टिंगरे नगर, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी ही भरती असणार आहे। एकूण 247 जागा आहेत। पेमेंट तुम्हाला सांगितलेलं आहे। आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण समजून घेऊयात। त्याआधी तुम्ही वाचू शकतात, 500 रुपये त्यांनी अर्ज फी ठेवली आहे। तुम्ही SC ST मधून असाल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल, तुमच्यासाठी कुठलीही फी नाहीये। वयाची अट काय आहे तर 28 वय तुमचं आहे, तुम्ही येथे अप्लाय करू शकताय। SC ST मधून आहेत तर 5 वर्षांची सूट येथे दिलेली आहे आणि OBC मधून असाल तर 3 वर्षांची सूट येथे दिलेली आहे। त्यानंतर कुठल्या पदासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते पण येथे दिलं आहे। बघा, उपटर्मिनल मॅनेजरसाठी आपण अप्लाय करतोय तर पदवी पाहिजे। इथे बघा मित्रांनो, हे सगळे पदवीसाठी आहेत पहिल्या 5 पर्यंत। फक्त जे चौथं आहे ते अनिष्ट अधिकारी तांत्रिकसाठी, मग तुमचं BE झाले, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स तर तुम्ही येथे अप्लाय करू शकताय। रॅम सेवा कार्यासाठी तुमचा डिप्लोमा झालाय इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा ITI झाले, मोटार वाहन इलेक्ट्रिकल, तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकताय। आणि युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी तुमचं SSC मधून 10वी झालं पाहिजे आणि हँडीमॅन, हँडीवुमॅन यासाठी तुमचं SSC म्हणजे 10वी झालेलं आहे तर तुम्ही येथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्यानुसार इथे निवड प्रक्रिया दिलेली आहे। जसे की बघा, पहिली पोस्ट आहे त्यासाठी तुमचा वैयक्तिक इंटरव्ह्यू घेतला जाईल। त्यानुसार जे कंपनीचे नियम अटी आहेत त्यानुसार शॉर्ट लिस्टिंग केलं जाईल, मग तुमचं सिलेक्शन होईल। जसं की खाली दिलेलं आहे, तुम्ही हँडी वुमेनसाठी अप्लाय करताय तर बघा, शारीरिक चाचणी येथे असणार आहे। याच्यामध्ये धावणे वगैरे येथे दिलेलं आहे, मग तुम्ही हे वाचू शकणार आहात। आता अप्लाय कसं करायचं आहे तर डायरेक्ट तुम्हाला इथे इंटरव्ह्यूला जायचं आहे। 16, 17, 18 आणि 19, 20 एप्रिल रोजी त्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। ही एक PDF आहे मित्रांनो। महत्त्वाचं म्हणजे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी फिक्स टर्मसाठी 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस भरती आहे, हे पण तुम्ही येथे वाचून घ्या। जे PDF मध्ये मेन गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत मित्रांनो। जस्ट तुम्ही येथे पोस्ट बघू शकतात, सॅलरी किती आहे, एज लिमिट काय आहे ते पण इथे दिलंय। त्यानंतर इथे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची पण माहिती दिली आहे। तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे। हे सगळं तुम्हाला PDF मध्ये फॉर्म वगैरे मिळून जाईल, ते तुम्हाला घेऊन जायचंय। जे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत, जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, TC, डोमासाईल याची PDF मध्ये लिस्ट दिलेली आहे। तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये हे जाऊन बघू शकतात। त्यामुळे चांगली भरती आहे। पुण्यामधले जे आहेत त्यांनी नक्की अप्लाय करा मित्रांनो। दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, धन्यवाद।